घाबरू नका, जे होतं ते चांगल्यासाठीच होतं. 1. वाईट लोक बोलल्याने सुधारले असते, तर भगवान श्रीकृष्णांनी महाभारत होऊच दिले नसते. 2. तुमच्या आयुष्यावर कधी नाराज होऊ नका, कारण जसं आयुष्य तुम्ही जगता ते कोणाचं तरी स्वप्न असतं. 3. तुमचा पूर्ण वेळ तुम्हाला चांगलं बनवण्यामध्ये घालवा, कारण आजकाल नाती माणसांनी नाही तर पैशांनी बनतात. 4. उशिरा का होईना पण देव सगळ्यांचं ऐकतो, फक्त तुम्ही देवावर भरोसा ठेवला पाहिजे. 5. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, ज्याप्रमाणे हवा कधी एका दिशेने वाहत नाही, वेळोवेळी बदलत राहते, त्याप्रमाणे माणसाचे नशीब सुद्धा वेळोवेळी बदलत राहते. त्यामुळे वेळ खराब असेल तर चिंता करू नका, चांगली वेळ येण्याची वाट पहा. 6. देव त्यांचे सुद्धा ऐकतो जे कधी बोलून दाखवत नाहीत. ईश्वराच्या प्रत्येक निर्णयावर खुश राहिलं पाहिजे, कारण देव आपल्याला ते नाही देत जे आपल्याला पाहिजे, देव आपल्याला ते देतात जे आपल्यासाठी चांगलं आहे. 7. दुसऱ्यांचं चांगलं करणाऱ्या व्यक्तींना नेहमीच अडचणींचा सामना करावा लागतो, कारण फळं देणाऱ्या झाडालाच दगडांचा मार खावा लागतो. 8. देवाला जे पाहिजे असते तेच होते, प्रार्थना शब्दांनी नाही तर मनापासून केली पाहिजे. 9. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, जे लोक तुमच्यावर जळतात त्यांचा तिरस्कार करू नका, कारण हे तेच लोक आहेत ज्यांनी मान्य केलं की तुम्ही त्यांच्यापेक्षा सरस आहे. 10. नेहमी धीर धरा, कधी निराश होऊ नका, कारण ज्याने तुमचं नशीब लिहिलं आहे तो जगाचा सगळ्यात मोठा लेखक आहे. 11. शिक्षण कुठूनही घेता येतं, पण संस्कार फक्त घरातूनच मिळतात. 12. कोणाचंही कौतुक नेहमी तुम्हाला पाहिजे तेवढं करा, पण अपमान नेहमी विचार करून करा, कारण अपमान अशी गोष्ट आहे जी वेळ आल्यानंतर व्याजासकट परत मिळते. 13. पैसा आणखी एक गोष्ट सांगतो, भले मी तुमच्या बरोबर वरती येणार नाही, पण जोपर्यंत तुमच्या बरोबर खाली आहे तोपर्यंत तुम्हाला कमीपणा येऊ देणार नाही. 14. तुम्ही मागे जाऊन तुमचा भूतकाळ सुधरू शकत नाही, पण आज मेहनत करून तुमचा येणारा भविष्यकाळ नक्की सुधरू शकता. 15. पैसे नेहमी एकच गोष्ट सांगतात, जर आज तुम्ही मला वाचवलं तर उद्या मी तुम्हाला वाचवेल. 16. आयुष्यामध्ये या 4 गोष्टी करणं सोडून द्या, आयुष्य नेहमी सुखी आणि आनंदी राहतात. 1. सगळ्यांना खुश करणं. 2. दुसऱ्या लोकांकडून जास्त अपेक्षा करणं. 3. भूतकाळात जगणं. 4. स्वतःला दुसऱ्यांपेक्षा कमी लेखणं. 17. पारख केली तर कोणीच आपलं नाही आणि समजून घेतलं तर कोणीच फरक नाही. 18. पाठ नेहमी मजबूत ठेवली पाहिजे, कारण धोका आणि शाबासकी पाठीवरच मिळते. 19. बऱ्याच वेळा मनात येतं हार मानावी, पण नंतर लक्षात येतं की अजून तर खूप लोकांना चुकीचं सिद्ध करायचं आहे. 20. स्वतःचा आनंद दुसऱ्यांवर अवलंबून ठेवू नका, नाहीतर नेहमीच गुलाम म्हणून जगावं लागेल. 21. खऱ्या व्यक्तीला नेहमीच खोट्या व्यक्तीपेक्षा जास्त सफाई द्यावी लागते. 22. भरोसा नाही का माझ्यावर असं बोलून कितीतरी लोक आपल्याला धोका देऊन जातात. 23. वेळ माणसाला यशस्वी बनवत नाही, तर वेळेचा योग्य वापर माणसाला सफलता मिळवून देतो. 24. कोणाची कदर करायची असेल तर तो जिवंत असताना करा, मृत्यूनंतर तर परके लोक सुद्धा रडून जातात. 25. जी व्यक्ती कधीही त्याचे दुःख कोणाला सांगत नाही याचा अर्थ असा नाही की त्याच्या आयुष्यात काही दुःख नाही. दुःख लपवण्याचे त्याचं एक कारण असतं की त्याला माहीत आहे हे जग दुःख दूर करणार नाही तर वाढवून ठेवेल. 26. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, जो माणूस प्रत्येक वेळी सगळ्यांची खुशी आणि आनंदाविषयी विचार करतो, नेहमी दुसऱ्यांची कदर करतो, माहीत नाही
तो आयुष्यामध्ये एकटा का पडतो? 27. स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी झोपलं नाही तर जागलं पाहिजे आणि समजूतदार नाही तर ध्येयाने वेडे बनले पाहिजे. 28. चिंता दूर करण्याचा एकच उपाय आहे. डोळे बंद करून एकच मंत्र म्हणा, खड्ड्यात गेली दुनिया. 29. कोणी काही बोललं तरी तुम्ही स्वतःला शांत ठेवा, कारण ऊन कितीही कडक असलं तरी समुद्र अटू शकत नाही. 30. जीवनातील सर्वात मोठं यश म्हणजे नेहमी प्रयत्न करत राहणे. हे नेहमी लक्षात ठेवा. मी रडलो कारण माझ्याकडे शूज नव्हते, जोपर्यंत मी एक पाय नसलेल्या माणसाला पाहिले नाही. त्यामुळे तक्रार कधीही करू नका. 31. तुमचे सर्व काम पूर्ण समर्पणाने आणि कठोर परिश्रमाने करण्याचे ठरवा. त्यामुळे तुमच्या जीवनातील यशाचे प्रमाण दुप्पट होईल. 32. दिवसाची योजना करा. यासाठी तुम्हाला काही मिनिटे लागतील, परंतु तुमचे दिवस वाचतील. काही मिनिट शांत बसा, म्हणजे स्वतःसोबत एकटे बसा. 33. आजचे काम उद्यासाठी पुढे ढकलण्याऐवजी आजच करण्याची सवय लावा. तुम्हाला आयुष्यात कमालीची सुधारणा जाणवू लागेल. 34. नकारात्मक ऊर्जा देणाऱ्या लोकांपासून दूर राहा. इतरांशी स्वतःची तुलना करणे थांबवा. जर हे तुम्ही थांबवले नाही तर तुम्ही तुमची क्षमता कधीही ओळखू शकणार नाही. 35. इतरांची निंदा करण्यापासून स्वतःला दूर ठेवण्याची सवय लावा. याचा तुम्हाला खूप फायदा होईल. 36. निरोगी शरीरात निरोगी मन वसते. नेहमी थोडा वेळ व्यायाम आणि शारीरिक हालचाल करा. 37. वेळेवर झोपण्याची आणि वेळेवर उठण्याची सवय लावा, म्हणजे नियमित दिनचर्या पाळा. मग बघा तुमच्यामध्ये आश्चर्यकारक बदल होऊ लागतील. 38. ज्या गोष्टी तुम्हाला तुमचे ध्येय साध्य करण्यात मदत करत नाहीत त्या शोधण्यात वेळ वाया घालवू नका. काळजी करणे थांबवा आणि वर्तमानात जगणे सुरू करा. आपल्या दिवसाला सर्वात व्यस्त दिवस बनवा, ज्यामुळे भविष्याची आणि भूतकाळाची काळजी करण्यासाठी वेळच राहणार नाही. 39. खऱ्या व्यक्तीला नेहमीच खोट्या व्यक्तीपेक्षा जास्त सफाई द्यावी लागते. 40. खोटं ऐकायला तेव्हा मजा येते जेव्हा आपल्याला खरं आधीच माहीत असतं. 41. कुठेही फिट होण्याला लाईफ सेट होणं म्हणत नाहीत. ज्या ठिकाणी तुम्हाला प्रत्येक वेळी ॲडजस्ट करावं लागतं तर समजून घ्या तुम्ही त्या ठिकाणासाठी बनलेले नाही. 42. तुमचे हेतू इतकेही कमजोर असू नयेत की लोकांच्या बोलण्यामध्ये येऊन ते तुटून जातील. 43. वेगवेगळ्या ठिकाणी प्रयत्न करण्यापेक्षा चांगले हे आहे की एकाच ध्येयावर मनापासून मेहनत करून आणि काम करून पहा. तुम्हाला सफलता नक्की मिळेल. 44. आजच्या जमान्यामध्ये खूप चांगलं होणं अजिबात चांगलं नाही. 45. जर तुम्हाला कोणाच्याही चुकीच्या गोष्टी सुद्धा चांगल्या वाटत असतील तर ते प्रेम नाही तर तुमचा सेल्फ रिस्पेक्ट गमावणं आहे. 46. शांत राहणं चांगलं असतं, पण ज्यावेळी तुमच्यावर अन्याय होत असेल त्यावेळी तुमच्या हक्कासाठी तुम्हाला बोलणं गरजेचं असतं. 47. पाडणारे लोक जर आपल्या जवळचे असतील तर उभं राहायला खूप वेळ लागतो. 48. आजच्या जमान्यामध्ये लोक तुमची कदर तेव्हाच करतात जेव्हा त्यांना तुमची गरज असते. 49. वेळ सांगणारे लोक तर खूप मिळतात, पण वेळेवर मदतीला येणारे लोक खूप कमी असतात. 50. प्रत्येक प्रकारची लोक असतात आयुष्यामध्ये. मदत घेऊन आभार मानणारे सुद्धा आणि मदत घेऊन बावळट म्हणणारे सुद्धा. 51. तुम्हाला उदास राहण्याची सवय लागण्याआधी खुश राहायला शिका. 52. जेव्हा तुम्ही बोलता कमी आणि ऐकता जास्त त्यावेळी
लोकांना तुम्ही जास्त आवडता. 53. आयुष्यामध्ये पस्तावणं सोडा आणि असं काहीतरी करा की तुम्हाला सोडणारे पस्तावतील. 54. वेळ आणि शब्द दोघांचाही उपयोग लापरवाहीने करू नका, कारण ते दोन्हीही परत येत नाहीत आणि दुसरी संधी सुद्धा कधीही देत नाहीत. 55. जर तुम्हाला कोणी म्हटलं की तुम्ही बदलले आहात, तर 95% चान्स या गोष्टीचे असतात की तुम्ही या गोष्टी करणे बंद केले आहे, ज्या गोष्टी समोरच्या व्यक्तीला तुमच्याकडून पाहिजे असतात. बाकी तुमच्यामध्ये काहीही बदल झालेला नसतो. हा व्हिडिओ पाहून तुमच्या मनामध्ये आणि आयुष्यामध्ये 1% जरी बदल झाला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये जय श्री कृष्ण नक्की लिहा.